सोलापूर पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तलवारबाजी क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश संपादन करून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे। 18व्या मिनी 12 वर्षाखाली राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत प्रशालेतील 5 विद्यार्थ्यांची निवड झाली होती। त्यापैकी चिरंजीव कार्तिक नितीन मोने आणि चिरंजीव प्रणव राजेंद्र साळंगी यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत वैयक्तिक कांस्यपदक पटकावून उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांच्या या यशाच्या जोरावर दोघांचीही राष्ट्रीय पातळीवरील तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे। ची कार्तिक नितीन मोने याने ईपी प्रकारात कांस्यपदक तर ची प्रणव राजेंद्र सारंगी याने सेबर प्रकारात कांस्यपदक पटकावले। या उल्लेखनीय कामगिरीमुळे दोघांची दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी जम्मू येथे होणाऱ्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे। या यशाबद्दल पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास क्यात्तम, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम, शालेय समितीचे अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक पवन भोसले, गोकुळ यादव आणि सागर गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले। विद्यार्थ्यांच्या या यशामुळे प्रशालेत आनंदाचे वातावरण असून जम्मू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतही कार्तिक मोने आणि प्रणव साळंगी उत्तम कामगिरी करून प्रशालेचे व सोलापूरचे नाव उज्ज्वल करतील असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला।